सुरेश धसांनी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट। उघड्यावर संसार पडल्यानं कुटुंबियांकडून न्यायाची मागणी, तर ढाकणे कुटुंबियांसोबत ही साधला संवाद। लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर, तर मी कुठेही जाणार नाही, उर्वरित कालावधी अपक्ष म्हणूनच पूर्ण करणार, विशाल पाटलांचं उत्तर। सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये जुंपली। खरे गुंडे तर तुम्ही आहात म्हणत लंकेंचा प्रहार, तर एकही आश्वासन पूर्ण केलं का, विखेंचा पलटवार। देश विभाजनाकडे चालला, 1947 सारखी परिस्थिती निर्माण, खासदार संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी। बीडच्या आष्टी तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून करण्यात आलेल्या बेदम मारहाणी तरुणाचा मृत्यू, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये खळबळ। रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हाक, बुलढाणा पोलिसांची तुपकरांना नोटीसींना भीक घालत नसल्याचं सांगत सातबारी आणि सोयाबीन समुद्रात बुडवणार, तुपकरांचा इशारा। अमरावतीमध्ये हॉटेल व्यावसायिकाला खंडणी न दिल्यानं बेदम मारहाण, आरोपींवर कारवाई न केल्यास जीवाला धोका, हॉटेल व्यावसायिकाचा आरोप। पाकिस्तानच्या नोशकीमध्ये सुरक्षा दलाच्या 7 बस 2 गाड्यांवर हल्ला, BLAच्या हल्ल्यात 90 जवानांचा मृत्यू, पाकमध्ये तणावाची परिस्थिती।